तर आता थोड्या वेळात पद्माकर वडवी साहेबांसोबत इंटरव्ह्यू होणार आहे, तर वेट करा, बोलतात की नाही बोलतात ते आता भेटू तेव्हा. तर आमच्यासोबत पद्माकर वडवी साहेब आहेत, तर त्यांच्याशी 2-4 म्हणजे प्रश्न आहेत विचारू. साहेब, बोगस आदिवासी संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? बोगस आदिवासी हा महाराष्ट्रातल्या किंवा पूर्ण भारत देशातल्या आदिवासींवर आलेलं फार मोठं संकट आहे. याची जास्त चर्चा आदिवासी समाजात किंवा राजकीय लेवलला होत नाही, पण खऱ्या अर्थाने प्रत्येक राजकीय पक्षाचा अजेंडा असला पाहिजे की बोगस आदिवासींना संरक्षण आम्ही देणार नाही, बोगस आदिवासीवर कारवाई करू. हा राजकीय पक्षाचा अजेंडा झाल्याशिवाय या प्रश्नाला न्याय मिळणार नाही. आणि धनगर आरक्षणाविषयी काय मत? धनगर आरक्षण हे सुद्धा एक आदिवासींवर होणारं आक्रमण आहे. खऱ्या अर्थाने आज अशा प्रकारची स्पर्धा लागली आहे की कोण आदिवासी बनतोय. आदिवासी हा निसर्गतः सरकारने जाहीर केलेला आहे आदिवासी म्हणून नव्हे, तर निसर्गतः आदिवासी हे नैसर्गिक नियमांचे पालन करून नैसर्गिक गुणवैशिष्ट्य धारण करणारा, आदिवासी संस्कृती पालन करणारा समाज आज सुखासमाधान जगतोय. पण कुठेतरी धनगर सारखा जो प्रस्थापित समाज आहे तो आदिवासींवर सांस्कृतिक अतिक्रमण करू पाहतोय. त्याचा काही संबंध नाहीये, सामाजिक संबंध नाही, अनुवंशिक संबंध नाही, कोणत्याही प्रकारचं कॅरेक्टर्स नाही. सर्वात मोठे फरक सांगू शकतो की आदिवासी समाज हा पेसा एरियामध्ये राहतो, 5वी शेड्यूल एरिया आणि 6 शेड्यूल एरिया. ट्रायबल सप्लाय एरियामध्ये राहतो. आदिवासी जंगल पहाडामध्ये राहतो. आदिवासी सर्व समाजापासून, शहरी असेल ग्रामीण असेल, सर्व समाजापासून आदिवासी अलिप्त राहतो. असं एरिया आदिवासींचा फिक्स असताना कुठेतरी शहरी भागातला एखादा माणूस आणि समाज म्हणत असेल की आम्हाला आदिवासीचे दाखले द्या. कशासाठी? कशाची स्पर्धा आहे? आदिवासींचं काय पाहिजे तुम्हाला? आदिवासीचं असं एवढं शोषण झालं आहे, आदिवासींची संपत्ती चालली गेली, निसर्ग चालला गेला, जंगल चाललं गेलं, आदिवासींच्या जमिनी बाहेर मोठ्या प्रमाणात हडप होत आहेत. अशा परिस्थितीत इतर समाज का बरं आमच्यामध्ये घुसतोय? याचं मोठं कारण असं आहे की धनगर समाजाला सरकारी नोकऱ्यांपेक्षा बी आदिवासींचं जे आरक्षण आहे, खास करून राजकीय आरक्षण, आमदार खासदारचं आरक्षण, मोठ्या मोठ्या IAS IPS अधिकाऱ्यांचं जे काही राखीव जागा असतात ते आरक्षण, त्याचबरोबर आदिवासींच्या मोठ्या योजना, ज्या आदिवासींचे ग्रँट मिळते ते पडवायचं, एक मोठं आरक्षण त्यांना पडवायचं आहे. तसंच प्रकारे आदिवासींच्या जमिनी त्यांना हडप करायच्या आहेत. आदिवासी भागातल्या जंगलावर यांचं लक्ष आहे, कारण ज्या ज्या भागात जंगल आहे त्या त्या भागात आदिवासी मालक आहे. तो जरी फॉरेस्ट विभागाचा असला तरी त्याच्यावर त्यांचं लक्ष आहे. आणि म्हणून जल जंगल जमीन याच्यावर हे अतिक्रमण आहे. धनगर समाज हा श्रीमंत समाज आहे, याने आदिवासींच्या गरिबांच्या मागे लागू नये. आणि आदिवासींनी कधी पण प्रामाणिक राहिलाय. आदिवासी कोणत्या समाजामध्ये भानगड करत नाही, पण आदिवासीच्या अस्तित्वासाठी जर कोणी बाहेरून येत असेल ना आक्रमण करत असेल तर आदिवासींचा जो इतिहास आहे, वीर खाजा नाईक, तंट्या भील, आपले बिरसा मुंडाजी, जे आदिवासी क्रांतिकारक होऊन गेले, खास करून या सातपुड्यातला भील आदिवासीने कधीच कोणत्याही प्रकारचं संघर्ष सहन केलेला नाही. जेव्हा जेव्हा आदिवासीवर आक्रमण केले, आदिवासींनी त्यांना तोंड दिलंय. आणि म्हणून आदिवासींच्या अस्तित्वावर जे अतिक्रमण आहे याला सुद्धा भील आदिवासी सर्व शक्तीनिशी लढा देईल. आदिवासी जो सर्व समाज या पहाडामध्ये असेल, भील पावरा सर्व एकत्र येऊन संपूर्ण महाराष्ट्रातल्या आदिवासींचे नेतृत्व हा सातपुड्यातला आदिवासी करेल. आणि हे धनगरचं आरक्षण सारखं जे काही आदिवासीवर येणारं आक्रमण असेल, संकट असेल, याला आम्ही तोंड देण्यास समर्थ आहोत. कोर्टाची लढाई असेल, रस्त्यावरची लढाई असेल, राजकीय लढाई असेल, कुठेही आम्ही कोणाला जुमानणार नाही. हे मी सांगतो पण नव्हे, हा समाजाचा आवाज आहे. एवढंच फक्त मला सांगायचं आहे. पेसा भरती सरकार नाही करून राहिली, याचं काही म्हणणं आहे याविषयी तुमचं? पेसा भरतीच्या बाबतीमध्ये एकंदरीत असं आहे की पेसाचा जो कायदा आहे हा साधारणतः घटनेमध्ये 5वी शेड्यूल 5th शेड्यूल त्या ठिकाणी टाकलेला आहे. त्या घटनेतल्या शेड्यूल प्रमाणे आपला एरिया अनुसूचित क्षेत्र म्हणून जाहीर झालेला आहे. आणि या अनुसूचित क्षेत्राचा एक पालकत्वाची जबाबदारी घटनेने राज्यपालांना दिलेली आहे. म्हणून महाराष्ट्राच्या राज्यपालाने 2014 साली पेसा एरियामधले 17 संवर्ग जे आहेत, खास करून तलाटे, शिक्षक, ग्रामसेवक सारखी जी पदं आहेत ते आदिवासीमधूनच भरावीत असा जो अध्यादेश काढला होता, वटहुकूम काढला होता, त्याला आदिवासी सल्लागार परिषदेची, ट्रायबल ॲडव्हायझरी काउन्सिलची 2014 साली मान्यता घेतली होती. माननीय राज्यपालांनी हा विषय आदिवासी सल्लागार परिषद मांडला होता, तेव्हा मी सुद्धा मंत्री होतो आणि सल्लागार परिषदेने मान्यता दिली. आणि या दोनच गोष्टीवर राज्यपालांचे वटहुकूम आणि आदिवासी सल्लागारची मान्यता याच्यावरून राज्य सरकारने वटहुकूम काढून GR काढून हे 17 संवर्ग लागू केलेत. आदिवासी भागातल्या रिक्त जागा राहू नयेत, आदिवासी भागातलं प्रशासन व्यवस्थित चालावं म्हणून स्थानिक लोकांमधून भरती करावी असा जो आदेश होता, त्याला या सरकारने या ठिकाणी कुठेतरी वेगळं वळण दिलं आणि त्या जागा कमी करण्याचा प्रयत्न केला. काही लोकांना कोर्टामध्ये पाठवलं, कोर्टामध्ये सुप्रीम कोर्टातील लढाई चालू आहे. परंतु खास करून
पेसा एरियामध्ये आदिवासी भागातल्या तरुणांना नोकऱ्या द्याव्यात, हा त्याच्या मार्गा उद्देश आहे. त्या रिक्त जागा राहू नयेत आणि म्हणून लोकांची जी मागणी आहे की पेसा एरियातली भरती करावी ही रास्त आहे. सरकारने याच्यामध्ये अजिबात हे आदिवासींच्या बाबतीमध्ये आदिवासींच्या विरोधात पाऊल उचलू नये, आदिवासींचीच बाजू कोर्टामध्ये घ्यावी असं माझे याच्याकडे मत आहे. लाडकी बहीण योजनेविषयी तुमचं काय मत आहे? म्हणजे योग्य आहेत की काय वाटतं तुम्हाला? कारण या योजने एवढ्या आहेत ना, लोकांना एवढा त्रास होतोय. म्हणजे KYC करण्यासाठी आता बँकेत लाईन सुरू आहे, म्हणजे फक्त बाया एवढे दिसून राहिल्या तिथं. लाडकी योजनेच्यावर मी टीका करणार नाही, कारण मी राजनेता आहे. लोक म्हणतील अरे योजनेवर टीका करून राहिले, याला मतं द्यायचं नाही. त्या भानगडीत मी पडणार नाही. परंतु जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर लाडकी योजनेमध्ये बायांना महिलांना योजना द्यायची आहे तर छोट्याशा बँकेमध्ये 4 कर्मचाऱ्यांवर काही होणार नाही. सरकारने स्वतंत्र कक्ष उभारला पाहिजे आणि सरळ सरळ व्यवस्थित सुटसुटीत दिलं पाहिजे. कशाला KYC काय पाहिजे? लोकांच्या खात्यावर डायरेक्ट पैसे टाका, नाही तर लोकांना कॅश वाटून द्या ना. काय फरक पडतोय? तुम्हाला असं बी द्यायचंच आहे ना. कशाला बँका पाहिजे तिथं? लोक कंटाळून गेले. जेवढं बँकेमध्ये तुम्ही त्याला 3,000 टाकतात ना, तेवढ्यामध्ये त्या महिला ते 3-4 दिवसामध्ये खर्च झाला असेल आणि बिमार पडल्यावर जास्त खर्च येणार आहे. हा मला म्हणायचं, मी स्वतः बघितलेलं आहे. उपाशी तापाशी महिला तिथं राहून राहिल्या. आणि आता मोलगी सारख्या विस्तारात म्हणजे भागात अजूनपर्यंत एकही वेगळ्या म्हणजे दुसऱ्या बँकेची एकही शाखा नाही सर. म्हणजे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित आहेत आणि केसी पाटील साहेब आहेत आमदार इथले, आणि म्हणजे असे बरेच नेता होऊन गेले, पण अजूनपर्यंत एखाद्या दुसऱ्या बँकेची शाखा सुद्धा इथं मोलगी सारख्या भागात नाही. ही खरं म्हणजे केंद्र सरकारची जबाबदारी आहे आणि राज्य सरकारची पण जबाबदारी आहे. मी तर म्हणतो की लाडकी योजना राबवता बरोबर त्यांनी ठिकठिकाणी अनेक बँकांच्या शाखा काढायला पाहिजे होत्या. 3 कर्मचारी भरून जर असे वेगवेगळ्या प्रकारच्या शाखा काढल्या असतात तर एवढी अडचण आली नसती. माझ्या मते तरी महिला सकाळी पहाटे 3-3 वाजेपासून लाईन लावतात, तरी त्या दिवशी नंबर लागल्याची काही गॅरंटी नाही. महिलांचे आरोग्य धोक्यात आलंय या योजनेमुळे, असं मला म्हणायचंय. महिलांना पैसे मिळाला हा त्यांची जमेची बाजू आहे, पण महिलांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. ते 3,000 रुपये त्यांना दवाखान्याचा खर्चच लागणार आहे, हे असं मला वाटतं. सरकारने याच्यामध्ये सुरळीत केलं पाहिजे. तुम्ही इकडे पैसे पण देतात, इकडे लोकांना तुम्ही त्रास पण देतात मानसिक आणि वैचारिक, हे बरोबर नाही. तर तुम्ही आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत की नाही? आता मी राजकीय पुढारीच आहे. लढायचं का नाही, मी आता सातपुड्यामध्ये लोकांची चर्चा करायला आलोय आणि आता लोकांचा प्रतिसाद, लोकांच्या सूचना, त्या अनुषंगाने मी विचार करेल. लडगाव अक्कलकोट मतदारसंघात लढवणार की शहादा आणि अक्कलकोट मी मागे जाहीर केलं होतं 2 पैकी एका ठिकाणी लढणार, पण आता परिस्थिती बघून लढणार. आता कुठले लोक किती साथ देतात तराजूचं मोजमाप आहे. मी शहाद्यामध्ये बी लोक, तिथं बी लोकप्रियता आहे, अक्कलकोट बी लोकप्रियता आहे आणि खरंच एवढी मी प्रेम बघितलेलं नाहीये. पुढारी उमेदवारी मागून फिरत असतात, पण लोकांची मागणी आहे की बाबा मी इकडे उभं राहावं. जरूर मी विचार करेल. अक्कलकुवा आणि शहाद्याला होतोच, मतदारसंघ लढेल किंवा नाही लढेल ते नंतर जाहीर करेल. पण निश्चितपणे लोकांमध्ये लोक एवढे प्रेमता एवढं भरपूर आहे आमच्या पुढाऱ्यांसाठी, तर पुढाऱ्यांना तर लोक उभं पण करत नाही. त्या अवस्थेत मी लोकांचे आभार मानेल की लोक तेवढे बोलतात तरी आमच्याशी. विचार करू. आणि भाजपा का सोडली? मी भाजपमध्ये खऱ्या अर्थाने मला या अक्कलकुवा धडगावचं विशेष कृती कार्यक्रम आणि एकंदरीत मला धडगाव अक्कलकुवा तालुक्यामध्येच मी कॉन्सन्ट्रेशन करणार होतो, पण माझं असं लक्षात आलं की ह्या सरकारला काहीच करायचं नाही, म्हणून मी ती पार्टी सोडलेली आहे. आणि पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार की अन्य एखाद्या? नाही, आता जे बी असेल लोक ठरवतील ते. आता काँग्रेस किंवा असं नाहीये, कारण काँग्रेस काही मला काही निमंत्रण द्यायला कोणी आलेलं नाही, त्यामुळे मी पण स्वतःहून त्यांच्या घरात घुसणार नाही. तर जो बी लोक सांगतील, कोणी नेते चर्चा करतील आणि शेवटी मतदान देणारे लोक काय ठरवतात त्याच्यावर अवलंबून आहे. तर पार्टी कोणती ठरवायची अजून एखादा आठवडा तर लागेल मला. पहिली गोष्ट, भारत आदिवासी पार्टीचे विचार आणि प्रोग्रामशी मी सहमत आहे. भारत आदिवासीच्या पार्टीचा जो अजेंडा आहे तो सर्व मला मान्य आहे. फक्त पक्ष कोणता निवडायचा तो माझा वेगळा ऑप्शनचा विषय आहे. पण भारत आदिवासी पार्टीची लोकांना गरज आहेच. आदिवासींची स्वतंत्र राजकीय व्यवस्था, राजकीय विचार, स्वतंत्र राजकीय संघटन असल्याशिवाय सरकार पण त्या ठिकाणी झुकणार नाही. आणि म्हणून भारतीय आदिवासी पार्टीचं अस्तित्व पद्माकडू असं नसो, भारत आदिवासी पार्टी वाढली पाहिजे असं ठाम मत आहे माझे. मानसिकता आहे, पण निर्णय नाही. थँक्यू, धन्यवाद. तर पद्माकर वडवी साहेबांनी जे काही म्हटलं त्यांच्याविषयी, त्यांच्या जे काही प्रतिक्रिया आहेत धनगर समाजाविषयी किंवा धनगर आरक्षणाविषयी, पेसा भरती आणि येणाऱ्या विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, अशा म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेतल्या त्यांच्याकडनं. त्यांच्या प्रतिक्रिया काय आहे, तर भेटूया आणखी नवीन व्हिडिओ. तोपर्यंत